आजच्या ऑर्डरमध्ये 15 लोकांसाठी व्हेज आणि नॉनव्हेजचं जेवण द्यायचं आहे. ही ऑर्डर होती शिवाजीनगरपासनं आणि या कंपनीमध्ये मी गेल्या 4 ते 5 वेळेस जेवण दिलेलं आहे. त्यांची जेव्हाही पार्टी असते ना, त्यांना फक्त मला एक कॉल करायचा असतो आणि त्यांच्या आवडीच्या सगळ्या भाज्या ते ट्राय करतात आणि दरवेळेसप्रमाणे यावेळेस पण त्यांना खूप आवडलेलं जेवण आणि स्पेशली त्यांचं सांगणं असतं की स्पायसी पाहिजे बरं का. आणि व्हेजवाल्यांचं पण आणि नॉनव्हेजवाल्यांचं पण. तर आज तेच सांगतात मला की तुम्ही ठरवा किती क्वांटिटी द्यायची. तर हे 1.5 किलोची चिकन करी दिली त्यांना. 11 लोकांसाठी हवी होती त्यांना. तर तेवढं दिली आणि त्यानंतर मिक्स व्हेज दिलं 3 प्लेट मिक्स व्हेज आणि पनीरची भाजी 3 प्लेट असं व्हेजवाल्यांसाठी. तर प्रश्न आता हा विचारणार की क्वांटिटी खूप कमी दिसते. तर असं काही नसतं. बरोबर योग्य प्रमाणात मी भाजी पुरवते आणि जरी मी 11 लोकांसाठी त्यांना 1.5 किलो चिकन दिलं असेल ना, तरी त्यांनी मला नंतर सांगितलं तर 6 ते 7 लोकांनी त्यांनी परत जेवण केले तेवढ्या क्वांटिटीमध्ये. तर व्हिडिओजमध्ये असं लक्षात येत नाही की किती क्वांटिटी आहे. मागच्या पण एक जो मी पावभाजीचा व्हिडिओ टाकलेला त्यातही बऱ्याच बायकांनी म्हटलेलं क्वांटिटी कमी आहे, भाजी कमी आहे. तर ज्या लोकांना मी पाठवले तर त्या लोकांना अजिबात क्वांटिटी कमी नाही पडली, शिवाय पुरून उरली इतकी देते. आणि मी माझं जेवण आजवर कधी कुणाला कमी पडलं नाही आणि मी ते कधी कमी पडू देणार पण नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त ऑर्डर करा आणि निश्चित राहा. उगाच अन्न वाया पण नको जायला आणि उपाशीपोटी राहायची वेळ येत नाही. त्यामुळे तेवढा अंदाज तरी आलाच आहे मला इतक्या वर्षांमध्ये. आधीही होता आणि आत्ताही आहे. त्यामुळे कमी कधी पडू देत नाही जेवण. आणि राहिली गोष्ट प्रोफेशनलची, मागच्या खिचडीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांनी मला म्हटलं अशी खिचडी तशी खिचडी. अरे बाबांनो, ती चांगली खिचडी मी पॅक करून दिली आणि स्पेशली खालची खिचडी आम्ही जास्त करपवली कारण माझ्या नवऱ्याला तशी आवडते आणि मी पण 2-3 घास खाल्ली. त्यात प्रोफेशनलचं आणि त्यात काय आलं बरं मला कळतच नाही. हे माझं जेवण काय होतं ते दाखवलं मी तुम्हाला. त्यामुळे तुम्ही त्याचा लोड नका घेऊ. लोकांना चांगलंच बनवून खाऊ घालते आणि ते माझ्या हातचं त्यांना आवडतं पण. आणि हे आपलं आहे आज बटर चिकन, ड्राय बटर चिकन करते आहे. सकाळच्या ऑर्डर तर झाल्या ना आणि आता हे माझ्यासाठी केलेलं म्हणजे घरच्यासाठी. तर म्हटलं आज ड्राय बटर चिकन करावं. आता एकाच हाताने व्हिडिओ शूट करणं चालू होतं. एका हाताने कॅमेरा पकडला, एका हाताने बटर. आधी मी तुपामध्ये छान त्याला फ्राय करून घेतलं आणि बेसिक यात काही वेगळं मिरची मसाले नाही टाकले. आपलं नॉर्मल हळद, तिखट, मीठ, थोडंफार कसुरी मेथी वगैरे असं टाकून त्याला कोट केलं. दही पण टाकू शकता, पण मला नाही आवडत जास्त. तर मी नुसतं असंच टाकून आपला बटर टाकून छान त्याला शिजवून घेतलेलं आणि बाकी मग त्याच्या ग्रेव्हीमध्ये कांदा, टोमॅटो, काजू आणि बाकी आपलं अद्रक लसूण असं मिक्सचं याची ग्रेव्ही करून ते त्यात ॲड केली. मला फार ग्रेव्ही नको होती आज. थोडंसंच अंगाशी रस्सा पाहिजे होता. मी तसंच केलं. आता म्हणणार बटर चिकन असं नसतं बाबा, वेगळं असतं. तर मला माहिती आहे बटर चिकन कसं असतं. हे मला आवडतं त्या पद्धतीने मी बनवलेलं. आणि जेवणाला नाव ठेवणाऱ्यांना मला एकच सांगायचं आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. त्याला एक तर ते चांगलं असतं किंवा त्या खूप चांगलं असतं. त्याला नाव ठेवू नये, त्याचा अपमान करू नये. प्रत्येकाची जेवण बनवायची पद्धत वेगळी असते. ज्याला जसं आवडतं तो त्या पद्धतीने बनवून खातो. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का.